तर पाहूयात पुढची बातमी। मी कधीच विधानसभा निवडणुकीला उभा राहणार नाही असं महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे। 2 टर्म विधान परिषदेमध्ये होतो, आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मी नाराज नाहीये असं सुद्धा महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे। मला लोकसभेत संधी देण्यात आली, जनतेचा कौल मी मान्य केलेला आहे, अशी सुद्धा प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी व्यक्त केलेली आहे। साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, त्यामुळे त्यांनी एक लोकसभेत माझी भागीदारी मला दिली होती। जनतेनं कौल दिला, आम्ही पराजित झालो, आम्ही जनतेचा आदेश मानलेला आहे। त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढवता येईल आणि महायुतीची सत्ता या राज्यावर पुन्हा कशी प्रस्थापित होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी स्वतः कधीच विधानसभेला उभा राहणार नाही, पण मी माझ्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी गुड न्यूज असेल आणि डेफिनेटली मी चांगलं काम माझा पक्ष करेल, त्यावेळेस जनता मला आशीर्वाद देईल अशी मला अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।